ओम शांती. गोड गोड मिठाई सोबत तुमचे सात्विक पक्वान्नामध्ये गोड गोड स्वागत. बीट आणि गाजर ही आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय लाभदायक आहे. परंतु ते कच्चच खाण्यापेक्षा किंवा वाफवून खाण्यापेक्षा, हलवा बनवून खाण्यापेक्षा आज मी बनवलेली आहे या दोन्हीच्या मिलापातून एक स्वीट डिश. ही स्वीट डिश तुम्हाला ही नक्की आवडेल आणि तुम्हीही करून बघा. बनवण्यासाठी देखील अतिशय सोपं आहे. यासाठी घेतलेले आहेत मी 3 बीट आणि 3 गाजर. दोन्हीची क्वांटिटी एक समानच ठेवायची आणि सोलण्याने यांची सालं काढून घ्यायची. लहान लहान तुकडे करून घ्यायचे. या ठिकाणी गाजर तुम्हाला जास्त दिसत आहेत, पण यातले मी 3च घेणार आहे आणि हे तुकडे झाल्यास आपल्याला मिक्सर मधून बारीक असे वाटून घ्यायचे आहे. या मिठाईला एक चांगला फ्लेवर देण्यासाठी 3 ते 4 वेलदोडे घालून घेतलेले आहेत आणि ही पेस्ट पाहू शकता इतकी स्मूथ झालेली आहे. दोन्ही पेस्ट मी एका ठिकाणी केल्या आणि पुन्हा एकदा मिक्सर मधून काढलं आणि या पद्धतीनं आपण कोणतीही एक वाटी घ्यायची आणि तिनं ही पेस्ट मोजून घ्यायची. 1.5 वाटी पेस्ट झालेली आहे आणि 1.5 वाटीसाठी पाऊण वाटी या ठिकाणी मी गूळ घालते. समजा आपले गाजर गोड असतील, बीटही गोड असतील तर आपण गोडाचं प्रमाण कमी देखील ठेवू शकतो. गूळ घातल्यास आपण ही पेस्ट गॅसवर ठेवून द्यायची. 2 मिनिटात गूळ वितळतो. सतत अधूनमधून तिला हलवत जायचं आणि तेवढ्या वेळात एकीकडे ह्या कढईकडे लक्ष ठेवत मधून मधून हलवत काजू बदामाची पावडर काढून घ्यायची. ही 1 वाटी पावडर यामध्ये मी घालून घेते. तसंच अर्धी वाटी यामध्ये घालायचं आहे मिल्क पावडर आणि 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट. आपण कुठल्याही वाटीने घेऊ शकतो. जे ड्राय फ्रुट्स घातलेले आहेत आपण त्यांची पावडर ही आपण आपल्या पद्धतीनं किती घालायची ते ठरवू शकतो. आणि आता चांगलं याला 10 ते 12 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटांनी त्यामध्ये थोडंसं मी तूप घातलेलं आहे आणि आता पाहू शकता 12 मिनिटं झालेली आहेत. याचा चांगला अगदी छान गोळा होतोय. या ठिकाणी मी काचेचा पॉट घेतलेला आहे. आपण स्टीलचं ताटही घेऊ शकतो. त्याला तूप लावायचं आणि त्यामध्ये झालेली पेस्ट ओतायची छानपैकी. त्याला फिनिशिंग द्यायची, थापायचं. जाडी जेवढी ठेवायची तेवढी आपण ठेवू शकतो. हे मिश्रण टाकण्यासाठी मी थोडंसं मोठं ताट घ्यायला हवं होतं, पण असो. आणि हे शिल्लक असलेलं आहे ते छोट्या एका वाटीला मी लावून घेतलेलं आहे तूप. प्लेटलाही तूप लावलं आणि त्याच्यावर या पद्धतीनं ही मिठाई टाकलेली आहे. माझ्याकडे थोडासा चांदीचा वर्ख आहे. तो वर्ख देखील मी लावून घेते आणि याला आपण एक 10 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवूया. म्हणजे हे अजून थोडंसं घट्ट होईल आणि त्याच्यात चांगल्या वड्या पडतील. आणि आता तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सात्विक पक्वान्न चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि आता या मिठाईचे मी काप पाडून घेतलेले आहेत. तर छान वड्या पाडलेल्या आहेत. मिठाई बनवताना आपल्याला गॅसची फ्लेम पहिल्यापासून कमीच ठेवायची. आधी चाखून घेतलेला आहे. एक वडी तुम्हाला काढून दाखवते. काढताना थोडंसं आपल्याला अगदी अलगदपणे हलक्या हाताने काढावं लागतं. आणि पाहू शकता किती मस्त झालेली आहे ते. आणि या सगळ्या वड्या माझ्या मी काढून घेत असताना काही वड्या मोडल्या होत्या. त्या वड्या घेतल्या आणि मी हातानेच त्यांना असा हार्ट शेप दिलेला आहे. आणि ही मिठाई अजूनच छान वाटते. अगदी विकतच्या मिठाईप्रमाणे दिसते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ पाहायला याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मोठमोठ्या युट्यूबर्सना आपण जशी संधी दिलेली आहे त्यांना कमेंट्स टाकून लाईक करून, तशीच संधी नवीन युट्यूबर्सलाही तुमच्याकडून अपेक्षित आहे. म्हणून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका. पुन्हा भेटूयात सात्विक पक्वान्नमध्ये एका सात्विक पक्वान्न सोबत. तेवढ्या वेळासाठी बाय बाय.